तुम्ही इथे चकलीचा आवाज ऐकू शकता। खूप छान आपली ही चकली झालेली आहे। तर ही बटर चकली आहे, बनवायला खूप खूप सोपी आणि अतिशय चविष्ट ही आपली बटर चकली तयार आहे। तर तुम्ही यातली कुठलीही चकली उचलून पहा, खूप खरखरीत आणि कुरकुरीत झालेली आहे। तर नक्की तुम्ही एकदा ही चकली ट्राय करून बघा। तर आता या चकलीचा थोडासा आवाज ऐका। बघितलं ना किती खरखरीत झालेली आहे। कुरकुरीत आणि खरखरीत आपली बटर चकली तयार आहे खाण्यासाठी। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। चकली बनवण्यासाठी आपण गॅसवर एक कढाई ठेवली आहे आणि त्या कढाईमध्ये साधारणतः 3 वाट्या आपण पाणी मोजून घेतलेलं आहे। जेवढं पीठ असेल तेवढंच तुम्हाला पाण्याची क्वांटिटी ठेवायची आहे आणि यामध्ये साधारणतः नॉर्मल जो स्पून असतो त्या चमच्याने आपण इकडे 3 चमचे, तुम्ही पाहू शकता जो चमचा दिसतोय मिठाचा, त्या चमच्याने 3 चमचे बटर वापरले आणि चवीनुसार मीठ वापरले। तर आता इथे सॉल्टेड बटर वापरल्यामुळं मिठाची जी क्वांटिटी आहे ती पाण्याच्या हिशोबानुसार चवीनुसार वापरायची आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता अगदी बारीक चिरून घ्या, हवं तर पेस्ट करून वापरू शकता आणि याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची आपण इकडे वापरणार आहे। तर यात आपण 1 चमचा कलोंजी वापरली आहे आणि 1 चमचा जिरं आपण या पद्धतीने ॲड करून घेऊया। कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे अगदी बारीक तुकडे करावेत, नाहीतर मग ती चकली करताना अडकू शकतं। आता यामध्ये साधारणतः 3 वाट्या आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। पाण्याला उकळी फुटल्यानंतर तांदळाचं पीठ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। तर थोडंसं हलवून घ्या, बरोबर वापरायचं आहे। सपोज जर तुम्ही 2 ग्लास तांदळाचे पीठ वापरत असाल तर तिथे तुम्हाला 2 ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे। तर या पद्धतीनं मेजरमेंट ठेवा, नक्कीच तुमची बटर चकली अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल। आता पीठ व्यवस्थित हलवून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ काढून घ्या। गॅस बंद करूनच वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण 10 मिनिटांनंतर तुम्ही पीठ बघू शकता, स्टील यामधून वाफा निघतायत, अगदी गरम पीठ आहे। तर आता हे सगळं पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊया। पीठ गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। तर इथे आता हाताला चटका बसू नये याकरता आणि व्यवस्थित पीठ नरम व्हावं म्हणून आपण वाटीचा वापर केलेला आहे, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित मऊ होईल। आता थोडंसं थंड झालंय त्यामुळे मी हाताचा वापर केलेला आहे। या पद्धतीने तुमच्या पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे। जर का पीठ तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही थोडंसं कोमट पाण्याचा हात लावून पीठ मळून घेऊ शकता। पण चकली तयार करत असताना हे पीठ थोडंसं दाटसर ठेवा, जेणेकरून चकलीला काटे छान पडतील। जर का पीठ खूप सैलसर झालं तर चकलीला छान काटे पडत नाहीत, ती अगदी अशी प्लेन दिसून येईल। यासाठी थोडंसं दाटसरच पीठ ठेवायचंय। पण खूप जास्त जर इथे तुम्हाला कोरडं वाटत असेल तर थोडंसं या पद्धतीने 1 चमचाभर पाण्याचा वापर करून तुम्ही हे पीठ मळून घ्या। तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय। जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं तर चकली कुठेही ब्रेक होत नाही, ती व्यवस्थित अखंड चकली आपल्याला टाकता येईल। तर बघा, आपण या पद्धतीने पीठ मळून घेतले। आता एका वेळेला जेवढं पीठ लागत असेल तेवढा पिठाचा गोळा उचलून घ्या आणि बाकीचं पीठ या पद्धतीने झाकून ठेवा, जेणेकरून ते ड्राय होणार नाही आणि चकल्या या तुटणार नाही। तर आता आपण सोऱ्यामध्ये किंवा चकली मेकरमध्ये तेल लावून पीठ टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे 2 ते 3 प्लेटचा वापर करून अगदी प्लेट जे आहे ते तुमच्या हिशोबानुसार चकलीचा आकार किंवा साईज तुम्हाला जेवढी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही प्लेट्स घेऊ शकता। इथे आता मी अगदी नॉर्मल साईजच्या प्लेट्स वापरल्या आहेत। मीडियम साईजमध्ये चकल्या आपण बनवून घेऊया। जर तुमची चकली ब्रेक होत असेल याचा अर्थ पीठ तुमचं व्यवस्थित मळलं गेलं नाहीये, तर यासाठी थोडं अजून पाणी लावून पीठ मळून घ्या आणि या पद्धतीने चकल्या तयार करून घ्या। आता तेल छान कडकडीत गरम करायचंय आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर या चकल्या तळून घ्यायचं। हवं तर डायरेक्ट प्लेट तुम्ही तेलामध्ये सोडू शकता किंवा या पद्धतीने हातावर चकल्या घेऊन तुम्ही 1 चकली टाकू शकता। तर आता एका वेळेला 3 चकल्या आपण तळून घ्याव्यात आणि चकली तळत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कढई वापरता त्याचा बेस ती फ्लॅट असली पाहिजे। जर अगदीच गोल कढई असेल तर एकावर एक चकली पडते आणि चकलीचा आकार हा थोडासा बिघडू शकतो। यासाठी अशा फ्लॅट पॅनचा वापर करा, जेणेकरून चकल्या एका वेळेला जास्त तळता येतील। आता इथे आपण
चकली मीडियम गॅसवर तळून घेतलेली आहे. चकली तळत असताना सगळ्यात महत्त्वाची टीप, ज्यावेळेस तुम्ही चकली टाकता त्यावर खूप बुडबुडे येतात तेलाचे आणि चकली तळली गेली की त्यावरचे बुडबुडे कमी होतात, म्हणजेच तुमची चकली तळून तयार आहे. आता टिश्यू पेपरवर या कुरकुरीत आपल्या गरमागरम बटर चकली तयार आहेत. काढून घेऊया. तर आता दुसरा टप्पा टाकत असताना थोडा वेळ वेट करा, म्हणजे तेलाचं टेम्परेचर चकली तळल्यामुळं कमी होतं. यासाठी थोडा वेळ तेल गरम होऊ द्या आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चकल्या तळून घ्या. तर या पद्धतीने एका वेळेला जेवढ्या चकली तुमच्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये येत असतील त्या पद्धतीने या चकली तुम्ही तळून घ्या. तर तुम्ही बघू शकता साधारणतः एका वेळेला मी 3 चकल्या तळून घेतलेत. तर झाऱ्याचा वापर न करता अशा प्रकारे एखाद्या टॉंगचा तुम्ही वापर करून सुद्धा या चकली तळून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला उचलायला त्या सोप्या जातात. तर अशा पद्धतीने सगळ्या चकली आपण तयार करून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सगळ्या पिठाच्या चकली याच पद्धतीने मी तयार करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर या चकली तुम्ही बघा, आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवलेले आहेत. प्रत्येक चकली अतिशय खरखरीत आणि काटेदार झालेली आहे. तर कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की फॉलो करा. कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. बघा, मी चकली तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेली आहे. अतिशय खरखरीत ही चकली तयार आहे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. या चकली साधारणतः महिना 1.5 महिना व्यवस्थित टिकतात आणि खूप जास्त आपल्याला मेहनतीची गरज नाही आहे. तर फक्त जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही या पद्धतीच्या चकली बनवून ठेवू शकता. लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील. याला मुरक्कू सुद्धा म्हणतात किंवा राईस चकली, बटर चकली तुम्ही म्हणू शकता. आता एक एअरटाईट कंटेनर घ्या, स्टीलचा डबा घ्या आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटी टिश्यू पेपर ठेवून या पद्धतीने चकली ठेवून घ्या. चकलीची साईज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अगदी लहान, मीडियम किंवा मोठ्या साईजच्या बनवू शकता. तर बघा, आपली चकली तयार आहे. आता याचं झाकण बंद करा आणि महिनाभर या चकलीचा चहाबरोबर आनंद घ्या. जर चकलीची रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.